गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार असून पुढील 2 महिन्यात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पाटील यांनी पत्रकार परिषदेत ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून प्रकल्पासाठी वाढीव निधीही मंजूर करण्यात आल्याचं सांगितलंय। महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 60 दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं नियोजन असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या निर्णयासाठी शहर प्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानलेत। या पत्रकार परिषदेला केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विजया पोटे, नगरसेवक गणेश जाधव, रोहन कोट, बंदेश जाधव, किरण भांगले, अनघा देवळेकर, प्रतीक पेणकर, रुपेश सपकाळ, माजी नगरसेवक मयूर पाटील, विजय काटकर, श्रेयस समेळ, अरविंद पोटे, युवा सेनेचे सुजित रोकडे, सुचेत डांबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। दामणकर नाका, भिवंडी ते कल्याण दुर्गाडी 5 मेट्रो व मेट्रो 5 म्हणजे दुर्गाडी चौक, आधारवाडी, खडकपाडा, भोईरवाडी, उल्हासनगर या मेट्रोच्या सुधारित कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 1 महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल। यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचं स्वप्न पूर्ण होईल। यासाठी तात्काळ मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार शहर प्रमुख रवी पाटील यांनी मानलेत। खूप आज मोठा आनंद होतोय। कल्याणकरांच्या वतीने मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे खास करून आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। 2016 पासून आपण सुद्धा या प्रक्रियेमध्ये पाठपुरावा करून आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार। कल्याणकरांच्या वतीने मी सर्वच नेत्यांचे आणि ज्यांनी या मेट्रो 5 साठी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो। एवढंच मी या समोर सांगेन। किती स्थानक असणार आहेत ठाणा ते कल्याण या मेट्रो? 17 स्थानक अंदाजे या ठिकाणी असणार आहेत ठाण्यापासून आणि या सगळ्या स्थानकांचा फायदा कल्याण डोंबिवलीतल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना होणार आहे। आणि कल्याणसाठी आजचा हा खूप दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की 10 वर्षानंतर याचं भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये, आणि त्यावेळेपासून आजपर्यंत हा मार्ग अयोग्य आहे हे मांडण्याचं काम मी सातत्याने केलं आणि अजून काही मंडळींनी केलं। त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून आज या शहरामध्ये ही खडकपाडा मार्गे ही मेट्रो जाते आणि त्याचं प्रत्यक्षात आज GR निघालेला आहे 22 तारखेला आणि 1 महिन्याच्या आत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे। प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल? प्रत्यक्षात काम माझ्या माहितीनुसार 60 दिवसाच्या आत सुरू झालं पाहिजे। 2 वर्षाचा कालावधी आजकाल MMRDA देते आणि 2 वर्षामध्ये ती मेट्रो पूर्ण होईल याचा हट्ट सुद्धा आमचा असणार आहे। नवीन मेट्रो मार्ग आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला परिसरातील व कल्याण पश्चिम भागातील 5 लाख नागरिकांना फायदा होणार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।